नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे कर्जतला. एक कोणता तरी अक्षयच्या माहिती ट्रेक आहे आणि आम्ही 4 जण चाललो आहे. तर तो ट्रेक कुठून आहे, कसा आहे, कसं जायचं आहे हे कोणालाच माहिती आहे. म्हणजे अक्षयला फक्त नाव माहिती आहे, पण जायचं कसं हेही त्याला माहीत नाही आहे. तर बघूयात हा ट्रेक कसा होतो ते. डोंबिवलीवरून 7:05ची ट्रेन पकडून आम्ही निघालो एक माहीत नसणारा ट्रेक करण्यासाठी. कर्जतला उतरल्यानंतर तिथे आणखी काही जण भेटणार होते. मयुरेश, अक्षय, सिद्धेश, शेखर आणि मी कर्जत स्टेशनवरून टॅक्सीमधून निघालो कोंढाणा केव्जला. असं विठ्ठलाचं दर्शन घेत संत गोराकुंभार घाटावरून पुढे आलो. निसर्ग वातावरणात आणखी उत्साह आणत. या अशा शांत वातावरणात काही वेळ निसर्गाशी तल्लीन व्हावं वाटते. कर्जत स्टेशनवरून आत्ताच आम्ही टॅक्सीतून इथं उतरलोय आणि कोंढाणा केव्जसाठी ट्रेक आहे. 1 तासाभराचा इथून ट्रेक आहे आणि तिथून पुढे कुठेतरी जायचं आहे. कोंढाणा केव्जला आल्यावर आमचं ठरलं की केव्ज झाले की रिटर्न निघायचं. आम्हाला जायचं होतं नाणेमाचीला, जो कोंढाणा केव्ज पासून 2 तासाचा ट्रेक केल्यानंतर पोहोचणार होतो आणि आमच्याकडे वेळ कमी होता. 15 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर आपल्याला हे कोंढाणा केव्जसाठी जायला एक रस्ता येतो. तर आता आपण तिकडूनच समोर जाणार आहोत. सगळ्यांनी ठरवल्यानंतर केव्जसाठी आम्ही निघालो. नुकतीच पावसाला सुरुवात झाली होती. मला पाऊस आवडतो, पण त्यात भिजायला नाही. एका मागोमाग एक अशा आम्ही निघालो कोंढाणा केव्ज बघायला. मी ह्या आधी इथे येऊन गेलो होतो, पण पावसाळ्यात येणं हे माझं पहिल्यांदाच. जस जसे आम्ही पुढे जात होतो तस तसं या पाट्या रस्ता सांगायला तयारच होत्या, त्यामुळे वाट चुकत नाही. सुरुवातीला हा असा चिखलाचा रस्ता, म्हणजे अजून पुढे काय होणार आहे याचा अंदाज इथूनच आला. पण पुढे गेल्यावर दगडातून असणारा हा रस्ता फारसा अवघड वाटत नाही. मी मूळचा कोकणातलाच असल्यामुळे आम्हाला अशा रस्त्यांची नेहमीचीच ओळख. अर्ध्यापर्यंत ट्रेक झालाय, अजून बरंच अंतर जायचंय. माझ्याबरोबर कोण कोण आहे त्यांची ओळख करून देतो. हा आमचा फोटोग्राफर मयुरेश आणि हा आमचा चांगला मित्र आहे, एकदम चांगला मित्र आहे सिद्धू. आणि आमचे ग्राफिक डिझायनर सर अक्षय बोवड म्हणजेच तपस. आणि कॅमेऱ्याच्या मागे शेखर कॅमेरामॅन आहेत आमचे. कॅमेरामॅन शूट करतात. हां, तर चला पुढचा प्रवास आणखी दाखवतो तुम्हाला. पुढे आणखी आलो की छोटे छोटे ओढे लागतात. ते ट्रेकिंग मध्ये अजून उत्साह आणतात. मुंबईला कामानिमित्त आलो. तिथपासून निसर्गाचं नातं तुटत होतं आणि तेच जोडण्यासाठी आम्ही हे असे ट्रेक करत असतो आणि नवीन जागा एक्सप्लोअर करत असतो.
छोटे छोटे ओढे उत्साह आणतच होते. तितक्यात आम्हाला दिसला तो हा एक वॉटरफॉल. कसे दरवर्षी त्याच वाटेने येत असतील हे धबधबे. कोंढाणा केव्हला जाताना असा एक मध्ये एक धबधबा लागलाय, तुम्ही बघू शकता. मेन म्हणजे धबधब्याला क्राऊड कमी आहे आणि आमचा मयुरेश वगैरे फोटो वगैरे काढतायत. आणि इकडे बघू शकता अक्षय सर वगैरे सिद्धू वगैरे उभे आहेत. पंधरा मिनिटात धबधबा बघून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. या झाडांमधून धावणारा वारा अलगद अंगाला स्पर्श करून जात होता. अक्षयनं निघताना सकाळी घरातून चहा आणली होती आणि आता सगळे चहा घ्यायला बसतो आम्ही. अशी जंगलात पाऊस आहे, थंड वारा आहे आणि सोबत चहा. हा माहोल आहे, माहोल आहे. सो ऑलमोस्ट आम्ही आता हाफ अंतर कवर केले, हाफपेक्षा जास्त केले. 5 मिनटामध्ये आम्ही स्पॉटवरती पोचू. सो इथे येण्याचा एकदम सोपा मार्ग म्हणजे तुम्ही पर्सनल व्हेकलने सुद्धा येऊ शकता किंवा मग आम्हाला जो अफोर्डेबल आणि इझिएस्ट वे वाटला तो बाय ट्रेन. कोंढाणे केव्ज जे कर्जत तहसीलमध्ये कंदिवडी गावामध्ये कोंढाणे केव्ज आहेत. त्याचा जो पुरातन उल्लेख जो आपल्याला मिळतो तो मौर्यकालीन आहे. इवन गौतम बुद्धांचा पिरियडमध्ये सुद्धा सोपारा बंदरावरती ज्या वेळेला इंटरनॅशनली व्यापार व्हायचा त्यावेळेला सोपारा नावाचं बंदर जे आत्ता नाला सोपारा म्हणून आहे प्लेस, तिथून त्यावेळेला ठाणेसुद्धा एक बंदर होतं आणि कल्याणसुद्धा बंदर होतं. तर ह्या मार्गे आपण ज्या रूटला आता चाललो आहे हा भोरघाट म्हणून बोलतात ह्या घाटाला. तर कोंढाणे केव्जला महत्त्व आलं ते म्हणजे सातवाहन, क्षत्रप आणि वाकाटक राजवंशांचा राजघराण्याचा त्यांना आश्रय मिळाला. त्यामुळे व्यापार मार्गावरती लेण्यांसाठी त्यांच्याकडून फंडिंग जे असेल ते मिळालं आणि ठिकठिकाणी लेण्याचे उत्खनन करण्यात आलं. त्यामध्ये हा रूटमध्ये जे आपल्याला कोंढाणे केव्ज लागतात. परत त्यासोबतच कारले, भाज्या केव्जसुद्धा ह्याच पुढे लोणावळ्याकडे जाताना आपल्याला मिळतात. असा एकंदरीत एन्शियंट आपल्याला अभ्यास केला तर आपल्याला डिटेल्स मिळते ह्याची. पुढे जाऊन आपण त्याचा व्ह्यू एन्जॉय करूच. तोपर्यंत आपण चहाच्या सीप मारू. चिअर्स गाईस. कोंढाणे केव्ज हे ठिकाण आपल्या ठाण्यापासून 80 किलोमीटरवरती आहे आणि कल्याणपासून 60 किलोमीटरवरती आहे आणि कर्जत स्टेशनपासून हे 12 किलोमीटरवरती आहे. तर तुम्ही तुमचं जे अवेलेबल व्हेकल किंवा जी कोणती सोर्स ऑफ ट्रॅव्हलिंग आहे तो तुम्ही यूज करून येऊ शकता. त्यातला आम्हाला बाय ट्रेन हा इझिएस्ट वाटला. आम्ही सकाळी ऑलमोस्ट सगळेजण 6 वाजता निघालो आहे घरून. 7ची ट्रेन पकडून आलो आहे, 7ची डोंबिवलीवरून आणि इथे तासाभरात आम्ही पोचलो. तिथूनच आम्हाला लगेच नाश्ता करून आम्ही प्रायव्हेट टॅक्सीने आम्ही ट्रेकला स्टार्ट केले. तर ट्रेक काय एकदम कठीण नाही आहे. आपण जर तुम्ही कोकणी असाल तर तुम्हाला एकदम नॉर्मल असं न दमता न थकता तुम्ही हा ट्रेक कम्प्लीट करू शकता. जे आपण जसं नॉर्मल आपल्या रानामध्ये जातो, टेंब्यावरती जातो तसा हा ट्रेक आहे. अजिबात कोणाला थकवा जाणार नाही. आमच्याकडे कोणाच्या काट्यासुद्धा नाही आहेत, कोणता सपोर्ट वगैरे नाही. आम्ही अजून दमलं पण नाही आहे. फक्त आम्ही घरून चहा बनवून आणलेली ती फक्त घेण्यासाठी थांबलो आहे. दॅट्स इट. चहा घेऊन आम्ही परत निघालो.
अगदी खूपच छोटा ट्रेक करून आम्ही पोहोचलो कोंढाणा केव्हजला. आता आम्ही आले कोंढाणा केव्हजला. तुम्ही इथं बघू शकता माझ्याबरोबर. तिथून आपल्या झाडांच्या मधून कोंढाणा केव्हज दिसायला लागले. त्यामुळे या पाण्यातून आपण रस्ता काढत गेलो की कोंढाणा केव्हजला पोहोचतोय. चला दाखवतो, मस्त व्ह्यूज आहे. निसर्गाच्या मध्ये असं हे एक शांत ठिकाण आहे. फक्त एका डोंगराच्या मोठ्या कातळावर कोरलेले हे केव्ज. फायनली आता आम्ही कोंढाणा केव्हजला पोहोचलोय. माझ्या मागे तुम्ही बघू शकता अक्षय तर फोटो काढताय. मयुरेश आहे आणि तुम्ही वॉटरफॉल बघू शकता कसा पडतोय. आज संडे आहे त्यामुळे क्राऊड खूप आहे. प्रत्येकाचे रूम्स, त्यामध्ये झोपायला जागा असं पद्धतशीरपणे वरून बनवलं गेलं. आपण निसर्ग जपला की तो आपल्याला नक्की जपतोच. इथं असे रूम्स केले आहेत. मला वाटतं इथं प्रत्येकाचे सेपरेट रूम असावेत झोपण्यासाठी किंवा मेडिटेशनसाठी. इथं रूम असावेत. त्या काळची एक चांगली गोष्ट म्हणजे ड्रेनेज सिस्टम होती. म्हणजे जे आपल्याला दिसतंय की पावसाचं पाणी जसं खाली पडतंय ते ऑटोमॅटिक, हे बघा ऑटोमॅटिक बाहेर जाण्यासाठी त्यांनी जागा केली जे अजूनही काम करत आहे. पावसात भाजका मका खाऊन आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. अखेर सगळे ओढे धबधबे एकत्र येऊन एक मोठी नदी बनून वाहत होते.
खूप साऱ्या आठवणी आणि एक नवीन जागा, तिथला सुंदर निसर्ग पाहून आम्ही निघालो अशा आणखी एका निसर्गरम्य जागेच्या शोधात.